रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत जीएसटी कर बदलांसंदर्भात मोठ्या घोषणा केल्या। या 22 तारखेपासून देशामध्ये जीएसटी बचत उत्सव सुरू झाला असून हा निर्णय भारतीयांसाठी दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठं गिफ्ट ठरलेला आहे। सविस्तर पाहूया। देशात जीएसटी बचत उत्सवास सुरुवात। पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा। दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनोखं गिफ्ट। 3 सप्टेंबरला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची 56वी बैठक झाली। या बैठकीत देशात लागू असलेले 12% आणि 8% हे 2 स्लॅब रद्द करून फक्त 5% आणि 18% हे 2च स्लॅब ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। या 22 सप्टेंबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे। परिणामी स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक्स औषधं आणि उपकरणं ते ऑटोमोबाईल पर्यंत सुमारे 375 वस्तूंच्या किमती कमी झाल्या। तूप, चीज, बटर, स्नॅक्स, केचप, जॅम आणि सुकामेवा स्वस्त। कॉफी आणि आईस्क्रीम सारख्या सामान्य ग्राहकोपयोगी वस्तू स्वस्त। टीव्ही, एसी, फ्रीज आणि वॉशिंग मशीन सारख्या लक्झरी वस्तूही स्वस्त। तर कार आणि 2 व्हीलर देखील स्वस्त। ग्लुकोमीटर आणि डायग्नोस्टिक किट सारखी वैद्यकीय उपकरणं स्वस्त। औषधं आणि फॉर्म्युलेशन्सवरील जीएसटी 5% पर्यंत कमी। सौंदर्य आणि शारीरिक आरोग्य सेवांवरील जीएसटी 18 वरून 5%वर। तर आरोग्य क्लब, सलून, फिटनेस सेंटर, योगा सेवा देखील स्वस्त। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म आणि स्वदेशी या 2 गोष्टींवर देशातील जनतेला मार्गदर्शन केलंय। यात गरिबांपासून मध्यमवर्गीयांना फायदा होणार असल्याचं ते म्हणाले। तर हॉटेल सेवांवर लागणारा जीएसटी कमी झाला असून पर्यटन देखील स्वस्त होणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली आहे। हमारे देश के गरीब, मध्यम वर्गीय लोग, न्यू मिडिल क्लास सभी को ये बचत उत्सव का बहुत फायदा होगा। अनेकों सेवाएं या तो टैक्स फ्री होगी या फिर केवल 5% टैक्स देना होगा। हम वो सामान खरीदें जो मेड इन इंडिया हो। देशात नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म लागू। गरिबांपासून मध्यमवर्गीयांना फायदा। रोजच्या वापरातील वस्तू आणखी स्वस्त। भारतात तयार होणाऱ्या वस्तू वापरण्यावर भर द्या। स्वदेशीला प्राधान्य द्याल तेव्हाच भारत विकसित होईल। जे काही देशांतर्गत उत्पादित केलं जाऊ शकतं ते उत्पादित केलं पाहिजे। जीएसटी बदलांबद्दल दुकानदार उत्साहित आहेत याचा मला आनंद। नागरिक देवो भव हा मंत्र घेऊन आम्ही पुढे जातोय। एक राष्ट्र एक कर हे स्वप्न सत्यात उतरलं। दरम्यान यावर राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येत आहे। मोदींच्या जीएसटीच्या घोषणेमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असं म्हणत मंत्री बावनकुळेंनी या निर्णयाचं स्वागत केलंय। तर दुसरीकडे मोदींची जीएसटी घोषणा हा खोटारडेपणा असल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले। सर्वसामान्य आर्थिक दुर्बल व्यक्तीला ज्या वस्तू रोज वापरायला लागतात त्या वस्तूवर जीएसटी काही तर माफच करून टाकली आहे आणि आता काहीला तर 5% पर्यंत दिली आहे। त्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीला आजच्या या जीएसटीच्या नवीन रिफॉर्म्समुळे संपूर्ण देशामध्ये नवपरिवर्तनाची एक लाट आली आहे। जे सण आणि उत्सव आहेत त्याच्यामध्ये स्वस्ताई वगैरे येणार वगैरे हा खोटारडेपणा आहे। महिन्याला फक्त 110 ते 120 रुपये इतकाच लाभ या क्षणी मिळतो। या सगळ्या व्यवहारात आम्ही बघितलं, आम्हाला अर्थशास्त्र कळतं।
हे सगळं करण्यापेक्षा नरेंद्र मोदीने आमचे 15-15 लाख रुपये आम्हाला दिले असते तर ते अधिक सोयीचं ठरलं असतं. दरम्यान नवीन जीएसटी दर लागू झाले असले तरी अनेक दुकानांमध्ये जुना माल अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे शिल्लक वस्तूंची खरेदी जुन्या दरातच होणार असल्याचं दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे. तर नवीन माल घेतल्यानंतर नवीन दर लागू केले जातील. मात्र नवीन दर लागू होण्यास किमान 15 दिवसांचा कालावधी लागू शकतो असं मत देखील दुकानदारांनी व्यक्त केलंय. आजपासून म्हणजे आतापर्यंत तरी ज्या जुन्या MRP आहेत त्यानुसारच सर्वसामान्य नागरिकांना माल खरेदी करता येणार आहे अशी परिस्थिती सध्या पुण्यामध्ये आहे. आणि त्यामुळे जरी नरेंद्र मोदी यांनी काल ही घोषणा केलेली असली तरी प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होण्यासाठी साधारण 15 दिवसांचा अवधी लागू शकतोय. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.